आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला। मतदार मतदानापासून वंचित राहिले। चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला। मतदारांची नावं मतदार यादीत मिळत नाहीत, त्यामुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। चंद्रपूरमध्ये सकाळी 7:30 वाजेपासून चंद्रपूर महानगरपालिकासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। परंतु हिस्लॉप कॉलेजमध्ये किंवा चंद्रपूरचे इतर जे बूथ आहे त्यामध्ये मतदारांचा गोंधळ उडालेला आहे, कारण की त्यांचं नाव लिस्टमध्ये भेटत नाहीये। आपण आता बघू शकतो की या ठिकाणी जे आहे मतदार आपले नाव पाहत आहे, परंतु त्यांचे नाव भेटत नाही आहे। त्यांचा नंबर वेगळा आहे किंवा मतदार यादीमध्ये जे नंबर असेल तिथं फोटो दुसऱ्यांचा आहे असं एक दिसून येत आहे। मला एक सांगा, तुमचं नाव? माझं नाव मिळालंय सर, मी संगपाल भाऊजी बसारकर। परंतु आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं आपल्याला की आमच्या कुटुंबातले 4 व्यक्ती होतो, आम्ही 2 मुलं आणि आम्ही दोघं नवरा बायको। त्यामुळे मला एकट्याला एकीकडे टाकलं नंबर 7 मध्ये, बूथ नंबर 7, आणि वार्ड नंबर 7 मध्ये, पत्नीला 9 मध्ये दिलं आणि मुलं 10 मध्ये आहे। अशा प्रकारे एका कुटुंबाला असं विखुरण्याचं काम केलेलं आहे। मला वाटतं की हे सर्व एकाच वार्डामध्ये किंवा एकाच बूथवर दिलं असतं तर आम्हाला योग्य झालं असतं, एवढंच म्हणणं आहे। की शिकायत ये हमको कि हम जो है अपने 10 नंबर विभाग से यहाँ पर आए हैं, रहमत नगर से। लेकिन यहाँ पर हम समझो वोटिंग बूथ पर आने के बाद में जब हमने देखा तो जिसको हमको वोट करना था उसका ना हमें चिन्ह मिला, न नाम मिला उसका। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।